सर्व कार्यकर्त्यांना विनंती तर आपण आता पाहतोय बच्चू कडू आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलकांसह जेल भरो आंदोलनासाठी रवाना झालेले आहेत। पोलीस ठाण्याच्या दिशेने बच्चू कडू रवाना झाल्याचे दृश्य आपण पाहतोय। सर्व नेत्यांच्या शेतकऱ्यांच्या मागे चला, तुम्ही समोर येऊन धक्काबुक्की करू नका। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, बच्चू कडू हे आता पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झालेले आहेत, काय सध्याची घडामोड आहे, काय अपडेट्स आहेत? शांततेत जरा शेतकरी एकजुटीचं आता जर पाहिलं तर बच्चू कडू आणि शेतकरी नेते जे आहेत ते आता चलो जेल चलो जेल, पोलीस ज्या ठिकाणी थांबलेले आहेत त्या दिशेनं चलो जेल चलो जेल। बच्चू कडू आणि शेतकरी नेते जे आहेत ते आता पोलीस ज्या ठिकाणी थांबलेले आहेत त्या दिशेनं आता उभे जाताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि कार्यकर्ते जे आहेत ते आता एकत्र झालेले आहे आणि पोलिसांनी आता आम्हाला अटक करावी, जेल भरो करावं असं जे आहे ते आता म्हणताना आपल्याला इथे दिसत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। बच्चू कडूंचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुम्ही आता अटक होण्यासाठी जाताय? आम्ही आता कोर्टानं जो आदेश दिला, सरकारची हुकुमशाही आहे, दडपशाही आहे, न्याय विरुद्ध आहे, आमचा न्यायालयावर विश्वास आहे, परंतु सरकारने मुद्दाम आदेश काढला त्या हुकुमशाहीच्या विरोधात जेल भरायला आम्ही निघालो आहे सर्व शेतकरी। पुढची तुमची भूमिका काय? आम्ही जेलात जाण्यासाठी तयार आहे, जर हे जर झालं नाही तर उद्या रोको आंदोलन करणार आहे आम्ही। नक्कीच आता जर पाहिलं तर जे कार्यकर्ते जे आहेत ते आता पुढे जाताना दिसत आहे, शेतकरी नेते जे आहेत ते रस्त्याने जाताना आपल्याला दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि शेतकरी नेते आक्रमक झालेले आहे। पोलिसांनी आम्हाला अटक करावी, आम्ही जेल भरो करू असं जे आहे ते आता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न। तुम्ही आता जेल भरो करासाठी निघालेले आहेत, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आम्ही सगळे आज चाललेलो आहोत जेलमध्ये, त्यांनी आम्हाला सगळ्यांना अटक करावी। आम्ही आज न्यायालयाचा आदेश पाळणारे लोक आहोत, त्यांनी आम्हाला सगळ्यांना अटक करून घ्यावं। आम्ही ते सांगतील त्या ठिकाणी आम्ही बसू आणि त्यांनी आमची सगळ्यांची सोय त्यांनी करावी। नक्कीच आता जर पाहिलं तर सगळ्यांची सोय पोलिसांनी करावी अशी जी आहे ती आता भूमिका कार्यकर्ते मांडताना दिसत आहे। हजारो कार्यकर्ते जे आहेत ते आता नागपूरच्या दिशेनं रवाना झालेले आहे आणि आता तिथे गेल्यानंतर पोलीस त्यांची काय नेमकी व्यवस्था करते, पोलीस यांना अटक करते का किंवा पोलीस कार्यकर्त्यांना अटक करत नाही हेही पाहणं खऱ्या अर्थानं चुकीचं ठरणार आहे। कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आता रस्त्यावर आलेले आहेत। मध्यरात्री 12 नंतर पोलीस अटक करणार असल्याचं जे आहे ते शक्यता बच्चू कडू यांनी वर्तवली होती आणि त्यानंतर मध्यरात्री मोठा गोंधळ झाला असता आणि महाराष्ट्राला अटक झाल्याचं कळलं नसतं हे बच्चू कडूंनी जे आहे ते बोलले आणि त्यानंतर बच्चू कडू स्वतः आता पोलिसांच्या दिशेने रवाना होत असल्याचं आपल्याला इथं दिसून येत आहे। कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेले आहे आणि कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचं आपल्याला इथं दिसतंय। त्यामुळे आता तिरंगी झेंडे घेऊन जे आहेत ते आता कार्यकर्ते पोलिसांच्या दिशेनं जाताना दिसत आहे। आपल्यासोबत तिरंगी झेंडा हातात घेतलेले कार्यकर्ते आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांना विचारणार, तुम्ही तिरंगी झेंडा हातामध्ये घेऊन तुम्ही अटक होण्यासाठी जात आहात, काय नेमकं कारण आहे? एकीकडे हे स्वतंत्र झाला 75 वर्ष झाले, आज आपल्या देशातून इंग्रज गेले, परंतु इंग्रजांचे बाप असलेले हे भाजपचे लोक येऊन बसलेले, ज्या ठिकाणी शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आंदोलन करतो, जो जगाचा पोशिंदा त्याला म्हणलं जातं, ते आंदोलन करतात आणि आंदोलन करणाऱ्या अशा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुम्ही कोर्टाचा दबाव आणून जर आंदोलन हाणून पाडत असाल तर आम्ही स्वतः अटक व्हायला चाललोय। आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललोय, पोलिसांनाही आम्हाला बघायचंय की तुम्ही अटक करून किती दिवस आम्हाला जेलमध्ये ठेवणार आहे। यासाठी अख्खे बच्चू भाऊचे सर्व समर्थक, शेतकरी, शेतमजूर आम्ही या ठिकाणी निघालोय। सरकार जर आमचा अंत पाहत असेल, आम्ही जर म्हटलं की तुम्ही गोळ्या घाला, परंतु तुम्ही न्यायालयाचं या ठिकाणी कारण आणला, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो म्हणून या ठिकाणाहून पोलीस स्टेशनला निघालेलो आहोत। नक्कीच आता जर पाहिलं तर हे कार्यकर्ते जे आहेत ते आता हातात तिरंगी झेंडे घेऊन न्यायालय आपला पोलिसांच्या दिशेने रवाना होत आहे।
बच्चू कडू जे आहे ते बच्चू कडू आता तेही सुद्धा या ठिकाणी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि बच्चू कडू आणि शेतकरी नेते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या दिशेने जात आहे. कार्यकर्ते जे आहेत ते घोषणा देत आहेत, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करते, अशा घोषणा कार्यकर्ते जे आहेत ते देत आहेत आणि त्यामुळं काहीशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ते या ठिकाणी असल्याचं इथं पाहायला मिळतात. त्यामुळं बच्चू कडूंचं हे आंदोलनाचं काय नेमकं वळण घेतं आणि बच्चू कडू नेमकं अजून पुढे आंदोलनाची काय दिशा ठरवतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बच्चू कडूंनी जे आहे ते आता जेलभरोचा इशारा दिलेला आहे, मात्र बच्चू कडू त्यांच्या आंदोलनात काही गनिमी कावा करतात का याकडेही आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण बच्चू कडू जे आहेत ते आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि शेतकरी नेत्यांसह पोलिसांच्या दिशेनं कूच करताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे.